नमस्कार दर्शकों, आप देख रहे हैं आवाज इंडिया। मैं हूं श्रद्धा पाठक। महाराष्ट्र में सिंधुदुर्ग के मालवण स्थित राजकोट किले पर उद्धव ठाकरे और नारायण राणे के बीच हुई विवाद को लेकर बीजेपी नेता प्रवीण दरेकर ने महाविकास आघाडी पर साधा निशाना। छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला आहे, त्या ठिकाणी अशा पद्धतीने दोन गट जे आहेत आमने सामने आलेले आहेत। सरकार म्हणून तुम्ही सरकारचे सुद्धा प्रतिनिधी आहात, सरकार म्हणून गृहमंत्री काय आता आदेश या सगळ्या परिस्थिती निवळण्यासाठी देणार आहेत? निश्चितच ऑलरेडी गृहमंत्र्यांनी त्या ठिकाणी तिथल्या पोलीस प्रशासनाला हा विषय शांतपणे हाताळा म्हणून सूचित केलं होतं। त्यानुसारच त्यांच्या निर्देशानुसार वेळेचं नियोजन प्रॉपर त्या ठिकाणी केलं होतं। परंतु ज्याला कळच काढायचे, ज्याला वातावरणच गडूळ आणि हिंसक करायचं आहे, त्याने त्या ठिकाणी सरकार किंवा पोलीस प्रशासन काही बोलत असलं तरी त्या ठिकाणी ऐकायचं नाही। या मानसिकतेतनं, उद्ध्वस्त मानसिकतेतनं उद्धव ठाकरेंची लोक त्या ठिकाणी आले होते। आमचे बाल बुद्धीचे नेते जे आमच्यावर बालिशपणाचा आरोप करतात तेही आले होते। त्यांना वातावरण त्या ठिकाणी हिंसक करायचं होतं आणि आपली राजकीय पोळी भाजायची होती। त्याच्यामुळे गृहमंत्री पूर्ण परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत। त्या ठिकाणी त्यांचा हस्तक्षेप वारंवार त्या ठिकाणी आहे। परंतु जसे पाण्यात धनाजी संताजी दिसायचे तशा पद्धतीनं देवेंद्र फडणवीसांशिवाय महाविकास आघाडीचा एक पावली त्या ठिकाणी पुढे जाताना दिसत। वीडियो जर्नलिस्ट शिवाजी काले के साथ अंजनी कुमार मिश्रा की रिपोर्ट।